हरे कृष्णा. तर आज आपण अशा प्रकारची पायपिंग लावायची कशी ते आपण बघणार आहोत. ही पायपिंग आपण एकदम फिनिशिंगनी लावलेली आहे आणि ही पायपिंग तुम्हाला मागून पण दिसत नाही. ही पायपिंग आपल्याला गुम पायपिंग बोलतात ह्याला, जी पायपिंग कॅनव्हासच्या आतमध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, तर बघूया. आपण काय केलेलं आहे, पुढे फ्रंटला कॅनव्हास आपण पॅटर्ननुसार कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा सिंगल फूट मी लावून घेतला आहे आणि ही जी पायपिंग आहे ती काय करणार आहे, मी आता कॅनव्हासच्या ह्या साईडून उलट्या साईडून मी अशी इथून लावून घेणार आहे पूर्ण आणि एकदम कडेकडेनं आपण काय करणार, शिलाई मारत जाणार आहोत. कडे जसा आपला कॅनव्हासचा आकार आपल्याला इथे खाली दिसतोय, त्या आकाराप्रमाणे आपण काय करणार आहे, इकडे बरोबर इथे मी बारीक असं कट मारणार आहे. त्याच्यानंतर हा असा आपला आकार जसा फिरला आहे त्याप्रमाणे कॅनव्हास पण पायपिंग फिरवून घेणार आहे. आतली आपली जी पायपिंग होती ती लावून घेतली. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, आपला जो पुढचा भाग आहे, पुढच्या भागाचा कॅनव्हास काढताना कधी पण जे काय आपलं ब्लाऊज पीस आहे, फ्रंटचा पार्ट आहे, त्याचा सेंटर काढून घ्यायचा. बरोबर कॅनव्हास असं लावून घ्यायचं. त्याच्यानंतर आता काय करणार, आपण जसं रेग्युलर कॅनव्हासवर शिलाई मारतो तशी आपण कडे काय करणार, शिलाई मारणार आहे. मी वेगळी केली. इथे मी एकदा शिलाई मारून घेतली. मी काय करणार, परत चेक करून घेणार आहे पायपिंगची फिनिशिंग कशी आहे. तर आपण काय केलेलं, जशामध्ये रेग्युलर कॅनव्हासला शिलाई मारतो तशी शिलाई मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण जसं कट करतो तसं कट करून घ्या. जेव्हा पण असे कुठं कॉर्नर तयार असतात त्याला आपल्याला अशी बारीक अशी टाच मारावी लागते. टाच मारल्याच्या नंतर त्याची फिनिशिंग चांगली दिसते. तुम्ही ते टाच नाही मारला तर इथे असे कोणे तयार नाही बरोबर होत. ठीक आहे, तर आपण आता व्यवस्थित सरळ करून घेतलेलं आणि आता आपण तुम्हाला बाजून शिलाई मारणार आहोत. या साईडला आपण अशी दाबाची शिलाई मारणार आहोत. जो रियलिटी है वही दिखाएंगे, हम कुछ एडिट करके नहीं दिखाएंगे. आम्ही आता बरोबर एकदम एक दाबाची शिलाई मारते पायपिंगच्या बाजूला. ठीक आहे, तुम्ही पायपिंगची फिनिशिंग बघू शकता. हा आपला फ्रंट आहे आणि हा आपला बॅक आहे.